मनाचे नियंत्रण, भोगापासून उपरती. मिळालं मिळालं, नाही मिळालं नाही मिळालं. काश्मीरला नाही जाणं झालं म्हणून रडत बसतात, साडी नाही मिळाली म्हणून रडत बसतात, ड्रेस नाही मिळाला म्हणून रडत बसतात, कोणी विचारलं नाही रडत बसतात. भोगापासून उपरती तर भगवान आहे. कारण मला अरे भाग्य माझं, माझा भगवान उत्पन्न झालाय माझ्यामध्ये, संपलं. मला काही नको, त्याच्यापुढे सगळ्या गोष्टी तुच्छ आहेत असं वाटलं म्हणजे त्याच्यामध्ये खरंच भगवत भाव उत्पन्न झाला, भगवान प्रगटला किंवा प्रगट होणार आहे. त्यांनी घर रिकामं केलं. काल मी पाहिलं ना गोपिकांचं घर रिते केले त्यांनी. भगवंताला रिकामं घर पाहिजे असं सगळे विकार विचारांचं नाही चालणार. संसारातील पदार्थ व विषयापासून चित्त हटलं पाहिजे. संसाराचा पदार्थ नाही मिळाला दिया उसका भला, न दिया उसका भला. काही नको, विषयापासून चित्त हटलं पाहिजे. नाही तर काय येत नाहीत अध्यात्मात लोक? एक कारण की विषयापासून चित्त हटलं नाही. जनावरासारखं चित्त अजूनही आहे. विषयामध्ये गुरफटलेले, विषय विकत पैसा देऊन वस्तू विकत घेणं, त्याच्यात रमणं, त्याच्यात सुख वाटून घेणं आणि विषय विलास करणं, याच्यामुळे इकडे येत नाही. आणि हे जर असे असतील ते उपयोगी नाहीत अध्यात्माला. भगवान त्यांच्याजवळ कधी येणार नाही. भलेही त्यांनी जप करा, तप करा, काही करा, नाही येणार. म्हणून विषयापासून चित्त हटलं पाहिजे एका क्षणात. अरे भगवान रामचंद्र प्रभू 11,000 वर्ष राज्य करतात आणि ज्यावेळेस समय पुरुष प्रगटला, यमराज प्रगटला आणि त्यांनी फक्त इंटिमेशन दिली, सर टाइम इज ओव्हर, तुमची वेळ संपलेली आहे, राहायचं असेल राहा. कारण यमाचा काय हिंमत आहे. रामचंद्र म्हणले अजून 11,000 वर्ष राहणार तर कोण काय नाही म्हणणार. सर टाइम इज ओव्हर, ओनली इंटिमेशन. अलाराम दिला, घडीचा अलाराम लावल्यानंतर उठू वाटलं उठा, नका वाटू, आम्हाला काय करायचं, पण अलाराम देऊन तुम्हाला जागं केलं. एक क्षण विलंब नाही लावला रामचंद्राने, एक क्षणाचा विलंब. लगेच शरयू तिरी निघाले, तिन्ही चारी भाऊ निघाले, आम्हालाही राहायचं नाही. लवकुशावर ते जबाबदारी सोपवली आणि सगळे अयोध्याचे प्रजाजनही निघाले, आम्हालाही नाही राहायचं, आमचा राम नाही, आम्हालाही नाही राहायचं, आमचा राम चालला, आम्हाला नाही राहायचं. आणि सगळे प्रजाजनासहित कुटुंबासहित विमानातून एकमेव घेऊन जाणारा रामचंद्र प्रभू आहे. तुकाराम फक्त एकटे गेले, अरे यांनी सगळी अयोध्या नगरी उचलून नेली. एक क्षणाचा विलंब नाही. नाही हो जरा सावरावर करतो, काही नाही. विषयापासून चित्त हटलं पाहिजे. सर्व दैवी गुणांचा उदय होणे हे घडलं पाहिजे. अरे भगवान कृष्णांच्या जीवनातली तुम्हाला गोष्ट सांगितली एकदा. हे भगवान बुडवून टाकतात 3.5 लाख घरची माणसे स्वतःची, परभणी एवढी, ऑल परभणी म्हणजे 16,108 बायका, एकेकीला 10-10 पोरं आणि त्यांना एकेकाला पुन्हा 10-10 पोरं म्हणजे नातू. 3-3.5 लाखच्या जवळपास जाते ही संख्या. सगळी बुडवली, बायका सहित, अश्रू नाही डोळ्यामध्ये, आणि निजनामाची तयारी केली. निघाले, बद्री केदारमध्ये गेले, तप करू लागले. रडले नाही त्याच्यामध्ये. आणि नंतर बाण लागला पारध्याचा तळपायाला. तळपायाला बाण लागल्यानंतर
रक्त निघू लागलं आणि मग त्याला वाटलं की हरिणाचं पाय नाही आहे. तो तिथे जाऊन पारध्यानी पाहिला तर भगवान होते. रडायला लागला. बाण काढतो. काढायचं नाही म्हणले. माफी मागायला लागला. मला शिक्षा द्या, मला मारून टाका. नाही, मी माझं तलवारीनं मुंडकं छाटतो. भगवान, मी तुम्हाला बाण मारला नाही म्हणले. तू योग्य केलंस, कारण मी त्याच्यासाठी बसलो होतो कोणी बाण मारावा. निमित्त, एखाद्या रोगाने माणसं जायला निमित्त पाहिजे की नाही हो? तसं भगवंतालाही जाण्याकरता निमित्त पाहिजे ना. पण भगवान फक्त कोणी आठवलं नाही बरं. रुक्मिणी नाही, कोणी नाही. फक्त आठवलं गोकुळ आणि गोकुळामधली राधा. भगवंताचे डोळे पाणावले. पारध्याला बोलावलं. त्याला सांगितलंय, बघ, तू फक्त एक माझी इच्छा पूर्ण कर. म्हणे, काय सांगा? गोकुळात जा आणि राधिकेला म्हणावं, मी आता भेटणार नाही आणि मी गेल्यानंतर पुन्हा अश्रू ढाळू नको असं मी सांगितलं आणि मी निजधामाला चाललो. बस एवढं सांगा. आणि गोपींनाही सांगा मी गेलो. पांडव देखील आठवले नाहीत, लक्षात घ्या. फक्त राधा. आणि अश्रू वाहत होते. मी नाही तिला बोलू शकत की मी चाललोय, तू सांग माझ्या वतीने. किती प्रेम असेल गोपींचं आणि राधेविषयी, तो भाव सांगितलाय. म्हणून नारद म्हणतात, यथा व्रज गोपिका नाम, प्रेम असलं पाहिजे आणि भक्ती असली पाहिजे. सर्व दैवी गुणांचा उदय झाला पाहिजे. परमेश्वराला दैवी गुण लागतात. हे नाही झाले तोपर्यंत वास्तविक त्यागमय रसांचा, प्रेमाचा आविर्भाव अंतःकरणात होत नाही. दैवी गुण संपदा प्रगटली पाहिजे. दया, क्षमा, शांती, करुणा, हे सगळे रसस्त्राव, दाशरस, सगळे रस प्रगटले पाहिजे आणि भाव पूर्ण दशा निर्माण झाली पाहिजे. त्यागमय जीवन झालं पाहिजे. वास्तविक खरे रसे, शांतरस, दाशरस हे निर्माण होत नाहीत. प्रेमाचा आविर्भाव अंतःकरणात तोपर्यंत होत नाहीये, सद्गुण निर्मिती जोपर्यंत होत नाही. आपल्यामध्ये किती क्रोध असेल, भगवान नाही. थोडा लोभ शिल्लक असेल म्हणजे संसार करू नये असं नाही. संसार करा, 24 तास करा, बाप्पासाहेब म्हणायचे. कोण म्हणतं तुम्हाला करू नका? पण योगारूढ राहून संसार करा. योगारूढ राहून करा. त्यांच्या भाषेत ते म्हणायचे, माडीवर बसून खालचा व्यवहार करा. माडी म्हणजे ही मेंदू, नाही तर आपण वरच्या फ्लोअरवर जाऊन बसू. ही जी माडी आहे मेंदूची, तिथे बसून खालचा व्यवहार करा. क्षणोक्षणी व्यवहारामध्ये भगवंत दिसला पाहिजे आणि भगवंताचा रस चाखता आला पाहिजे. बस पूर्ण व्यवहार करा. कोण म्हणतं नका करू? वास्तविक रसांचा, प्रेमाचा आविर्भाव अंतःकरणात होत नाही. तसा शांत रस ज्ञान प्राप्तीनंतर येतो. एकदम शांत रस प्रगट होत नाही बरं. आणि सगळे लोक महाराजांच्या त्या सायकॉलॉजिस्टच्या नादी लागलेत. महाराज सगळं आहे पण टेन्शन यायले, मन अगदी स्थिर नाही आणि शांत झालं पाहिजे मन. आणि महाराज एक मंत्र देतो, खुश, कारण त्या महाराजाचा पुन्हा याचा संबंध येत नाही. आला तरी तू बरोबर केलं नाहीस, दुसरा घे मंत्र. यांच्या काय यायचं गेलंय? अरे शांत रस केव्हा प्रगट होतो? इंद्रियांच्या सर्व उर्मी, वासनेच्या, विचारांच्या शांत झाल्या पाहिजेत. आणि ज्ञानयोगात होतं. ज्ञानयोग म्हणजे इंद्रियांच्या शक्तीचा, वृत्तीचा बुद्धीशी योग, प्राण मन बुद्धी अहंकाराचा बुद्धीशी योग
आणि बुद्धीचा ईश्वरीय बुद्धीशी योग म्हणजे ज्ञानयोग. लक्षात घ्या, बुद्धियोग म्हणजे सगळ्या इंद्रियांच्या उर्मींचा वेग आवेग सगळा बुद्धीमध्ये स्थिरावणे, हा बुद्धियोग झाला. आणि बुद्धियोग परमात्म बुद्धीशी एक रूप होणे ज्ञानयोग. आत्मा म्हणजे परमेश्वराचं ज्ञान प्रगटलं. परमेश्वर प्रगट झाल्याशिवाय ज्ञान नाही प्रगटणार. त्यानंतर शांत रस निर्माण होतो. आणि भक्तियोग ह्या शांत रसानंतर भगवान द्यायला सुरुवात करतो. त्यासाठी बैठक दैवी गुणांची, ह्या सगळ्या भावरसांची, प्रेमाची असली पाहिजे आणि विकार जगत संपले पाहिजे. आपलं कसं आहे, एकदा सांगितलं होतं मी, बाप कोण, आई कोण, भाऊ कोण, बंधू कोण, जाऊ द्या पुन्हा सांगू. काय? हां, धैर्य पिता असला पाहिजे खरं. क्षमा माता असली पाहिजे. पत्नी शांती रूप असली पाहिजे, नाही तर जेवायला बसलं की टुनटुन सुरू, तुमतुन. काय? पत्नी शांत पाहिजे. अजून दया पुत्री आणि संयम पुत्र असला पाहिजे. आणि बंधू इंद्रिय संयमी असला पाहिजे. संयम हा बंधू असला पाहिजे. हे सगळे गुणवत्ता पाहिजे. आणि आपलं क्रोध आपणच, लोभी बाप, आई ईर्षाळू, बहीण, सगळे अशीच, ही सगळी पिलावळ ही घेऊन परमात्म्यामध्ये घुसणार आहेत तुम्ही. सगळी पिलावळ ही आहे आपली. आणि ये रे भगवंता असं म्हणजे तो येतो का यांच्याकडे? शांतरस ज्ञान प्राप्तीनंतर प्रगट होतो. म्हणजे ज्ञान योग मिळाल्यानंतर, हे ज्ञान म्हणजे हे पंडित लोक कथा करून तुम्हाला जी रिझवतात ते ज्ञान नाही. भागवत कथा ऐकणं, कीर्तनं ऐकणं हे ज्ञान बिलकुल नाही. हे केवळ शब्द ज्ञान आहे. इथे शब्द ज्यावेळी ज्ञान वापरण्यात येतो तो ज्ञान योगासाठी आहे. बुद्धियोगानंतर ज्ञानयोग, कुंडलिनी जागरणानंतर हे सगळं कर्मयोग, बुद्धियोग, ज्ञानयोग. आत्मसाक्षात्काराच्या स्टेजला आहे ती गोष्ट. आणि ज्ञानयोग आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर प्रगट होतो, त्याच्याशिवाय नाही. आणि मग शांती येते. यामध्ये भोगाप्रती सहज निवृत्ती होते. सहज निवृत्ती. भोगाप्रती, भोग कडू लागतात असं नाही. मिळालं ठीक, नाही मिळालं त्याच्यात आसक्त नाही. इथं चांगलं जेवण मिळते म्हणून ते घर सोडायचं नाही 4 दिवस असं नाही. कुलकर्णीबाई टेस्टी स्वयंपाक करतात, राहून जा 4 दिवस. आपल्या घरचा भट्यारखाना पाहिल्यापेक्षा तिकडंच बरं आहे, हे नाही उपयोगी. भोगाप्रती सहज निवृत्ती झाली पाहिजे. साधक आत्मस्थित होतो शांतरसामध्ये. शांती याच्या घरी प्रगटली. असं केव्हा होतं? साधक आत्मस्थित होतो. तुकारामांनी मिळालेले भोगही त्यागून टाकले. हा त्यांचा स्वतंत्र प्रश्न आहे, आपण त्यागावं असं नाही. पण बहिणाबाई म्हणते तुका झाला पांडुरंग. शिष्या आहे तुकाराम महाराजांची बहिणाबाई. बस आमचे तुकोबा पांडुरंग झाले. कधीतरी शिकायत केली का हो? काय नाही. शांत रस कसा प्रगटला. साधक आत्मस्थित होतो. आत्मस्थित म्हणजे
व्यवहारात जरी वागतो, व्यवहार करतो, महाराजा जनकासारखा राज्य उपभोगतो, तरी पण त्याचं मन भगवंतामध्ये अखंड आहे. अखंड स्मरण भगवंताचे, अखंड रूप समोर भगवंताचं दिसतं. महाराजा जनका टाईप आत्मस्थित होतो, त्यावेळी शांतरस प्रगटतो. अरे पूर्ण नगरी जळायला सुरुवात केली. मायावी अष्टावक्र ऋषींनी शिष्य जळू लागले आणि कथा सांगायला सुरुवात केली. महाराजा जनकाला पुढे बसवत बाकीच्या शिष्यांना वाटे मोठा आहे ना राजा, पार्शालिटी करतात आपले गुरु. ही असूया लक्षात आली आणि मायावी आग लावली नगरीला. सगळेजण पळत आले, भालदार, चोपदार, सैनिक. पंतप्रधानापर्यंत महाराज आग लागली, महाराज आग लागली. नंतर म्हणले वाड्यात लागली. म्हणले लागू द्या. अष्टावक्र म्हणले राजा जाय, तुझ्या नगरीत आग लागली, वाड्यात लागली. कोणाची नगरी, कोणाचा वाडा? अष्टावक्रला जनक म्हणाले अरे ज्याने सांभाळायला दिला त्याला जर आग लावून जाळायचं असेल तर जाळून टाकील, माझा नाहीच येतो, जाळून टाकील, मी नाही जाणार. आणि एक क्षणही हल्ले नाहीत. आणि बाकीचे सगळे मित्रमंडळी राजवाड्यात लंगोट्या राहिल्या होत्या, त्या जर जळाल्या तर आपण काय घालूत म्हणून पळत गेले. आणि हा राजवाडाच जळतोय पण काही नाही. म्हणजे दुःखही ॲक्सेप्ट करा, भगवान मिळाल्याची खूण, शांतरस होण्याची खूण. दुःख, संकट, प्रत्येक गोष्ट ॲक्सेप्ट करून चाला. झुंजायची तयारी ठेवा, पण ॲक्सेप्ट करा, टेन्शन घेऊ नका. भोग प्रति सहज निवृत्ती झाली पाहिजे. नाही मिळालं, नाही मिळालं. साधक आत्मस्थित होतो. भगवंताला शबरीने उष्टी बोरं दिली हो, पण आत्मस्थित होते भगवान. काही नाही. प्राण मन बुद्धी आत्मरत होतात. सारखा श्वास प्राणबुद्धीचे, प्राण आणि बुद्धीचे टाळ करून, हा प्राण मन आणि बुद्धीचे टाळ करून आत्मबुद्धीमध्ये सारखा जातोय हा वारकरी. अखंड प्राण आत्म्यामध्ये, हा खरा वारकरी आहे आपला. आत्म्यामध्ये रममान होतात. वारकरी संप्रदाय खरा आहे बरं. अरे खंडित वारी करता का? हा बालाभ्यास आहे. 1 महिना पायी पंढरपूरला झाली, नंतर खंडित झाली ना वारी. रात्री झोपता खंडित झाली की नाही? पायी चालता तेवढीच वारी. अखंड वारकरी केव्हा व्हाल? ज्यावेळेस तुमचा प्राण मन आणि बुद्धीचे टाळ करून आत्म्यामध्ये अखंड वारी करतो, त्याच्यावर तुमचं ध्यान असेल. 24 तास ही वारी आहे भगवंतापाशी. हा खरा वारकरी. ये मार्गीचा कापडी महेश अजुनी. भगवान ज्ञानेश्वरांनी शंभूचंच उदाहरण दिलंय की खरा वारकरी भगवान शंभू आहे. म्हणजे ते का टाळण झेंडे घेऊन फिरायलेत का कैलाश टू विष्णू लोक? आणि आले होते का तुमच्या दरवाजावर दिंडी घेऊन? प्राण अखंड 37 लाख वर्षे एकदा गेले की समाधीमध्ये जातात, कारण त्यांचा प्राण अखंड वारी करतो. म्हणून ते वारकरी. आणि ज्ञानेश्वर केवळ शंभूंचं उदाहरण देतात, इतरांचं नाही. हे उच्चतम रस आहे. म्हणजे ते खराब आहे असं समजू नका. अरे बालवर्ग आहे, त्याला आपण PhD समजलो. खरी PhD ही आहे. भगवान शंभूसारखं करता आलं पाहिजे, गोपिकांसारखा भाव पाहिजे. त्यावेळेस भक्तियोग, ज्ञानयोग याचा उद्गम होतो. आणि शांती केव्हा मिळते हे सांगत चाललोय. वरील गोष्टी भावरूपात प्रगट झाल्या की त्याला शांतरस म्हणतात. मोदीजी महाराजांचं पत्र आहे, शांती केव्हा प्रगट होते. वरील गोष्टी भावरूपात, शांती ही सिद्धी आहे. भगवान मोदीजी महाराजांनी बाप्पासाहेबाला पत्रात लिहिलंय,
शांती ही सिद्धी आहे, सिद्धी. शांती म्हणजे दुसरं काही नाही आहे, ती प्रगट व्हावी लागते. प्रगट झाल्या की त्याला शांत रस म्हणतात.